ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी जीत. गीतेच्या 21व्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 14. ततः श्वेतैर्हर्यैर्युक्ते महती सनन्दे स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुहि. त्यानंतर शुभ्र पांढऱ्या घोड्यांनी युक्त असलेल्या महान रथावर बसलेल्या लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णाने आणि पांडुपुत्र अर्जुनाने सुद्धा दिव्य शंख अत्यंत जोराने वाजविले. पहा, आपण पाहिलं की दुर्योधन तो सुद्धा खूप आवाज करतो. त्याचा आवाज सुद्धा खूप मोठा आहे, त्याचं सामर्थ्य सुद्धा आहे. लक्षात घ्या, आपल्या मनामध्ये हा जो अन्याय असतो त्याचंही सामर्थ्य आहे, तो सुद्धा आहे, ती सुद्धा संपदा आहे. आपण पुढे शिकणार आहोत. सूर संपदा आहे, असुर संपदा पण आहे. ह्या दोन्ही सुद्धा संपदा आहेत आणि त्या आपल्या संपूर्ण जीवनावरती परिणाम करतच असतात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य आपण द्यायचं आहे हे जगण्यामध्ये महत्त्वाचं आहे. आपण हा जो 14वा श्लोक आहे त्याचं भाषांतर ऐकूया. तेव्हा श्वेत अश्वांनी युक्त असलेल्या मोठ्या रथावर बसलेल्या माधव व पांडुपुत्राने सुद्धा आपापले दिव्य शंख जोराने वाजविले. या ठिकाणी केशव किंवा माधव म्हणत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संजय या ठिकाणी पांडवश्चैव म्हणून, पांडुपुत्र म्हणून इथे अर्जुन ज्या नात्याने युद्ध करायला आलेला आहे किंवा धृतराष्ट्राचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने इथे पांडव म्हणून अर्जुनाचं संबोधन करतात. पण भगवान श्रीकृष्णाला मात्र त्यांच्या हातात शस्त्र नाही आहे, पण त्यांना माधव अशा नावाने हाक मारतात. केशव, माधव ही नावं आपण ऐकलेली आहेत, पण आपल्याला अर्थ बऱ्याचदा त्याचे माहिती असत नाहीत. केशी नावाचा दैत्य होता, त्या दैत्याचा वध करणार म्हणून केशव, आणि मधु नावाचा दैत्य होता, त्या दैत्याचा वध करणारा म्हणून माधव, अशी ही भगवान श्रीकृष्णाची नावं आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे व्याख्या आपण ऐकूया की ततः श्वेतैर्हर्यैर युक्ते म्हणजे काय? चित्ररथ नावाच्या गंधर्वाने अर्जुनाला दिव्य असे 100 घोडे दिले होते. या घोड्यांचे वैशिष्ट्य असे होते की यापैकी युद्धामध्ये कितीही घोडे मारले गेले तरी त्यांची संख्या 100च राहत होती, ती कमी होत नव्हती. म्हणजे पुरवठा होत असेल, काही चमत्कार वगैरे हे डोक्यात घेऊ नका, तर ते 100 एखादा मारला गेला की ते पुढचा घोड्यांचा पुरवठा त्यांना होत होता, तर ती कमी होत नव्हती. पहा, हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते. अर्थात हे मग एखाद्या संबंधित ह्याचं आपण समजून घेतलं पाहिजे की हहै किंवा हयै नावाने ह्याचा इथे उल्लेख केलेला आहे की घोडा असं ह्याला आपण म्हणतो, पण हे या नसण्याची सुद्धा शक्यता आहे. शाब्दिक आपली खूप वैज्ञानिक प्रगती त्यावेळी झालेली होती वगैरे, या ह्याच्यामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. आपल्याला इथे अध्यात्म शिकायचं आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला आपल्याबद्दल अभिमान असणं ही चांगली गोष्ट आहे, आपल्या संस्कृतीबद्दल, परंपरांबद्दल अभिमान असणं ही आवश्यक गोष्ट आहे. परंतु ज्या गोष्टीचे वैज्ञानिक, विशेषतः पुराअभिलेखीय त्याचे पुरावे किंवा प्रमाणं मिळत नाहीत, तर त्या गोष्टी आपण अवैज्ञानिक म्हणून, एक कल्पना म्हणून, एक भास म्हणून किंवा ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्या पूर्वजांच्या कल्पनेमध्ये आलेल्या होत्या, त्यांनी स्पर्श केलेला होता या गोष्टींना, असं म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आत्ताच्या काळाच्या आवश्यकतेनुसार आपण कोणत्याही अवैज्ञानिक गोष्टीमध्ये पडता कामा नये, हे आपण समजून घेतलं पाहिजे. ज्ञान त्या विज्ञानाच्या याच्या रूपामध्ये आपल्याला समोर दिसत असेल तर ते आपण स्वीकारलं पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अन्यथा अनुभूती हाच विषय मग खूप महत्त्वाचा होतो, हे समजून घ्यायला पाहिजे. तर इथे हे घोडे पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत होते.
या 100 घोड्यांपैकी सुंदर आणि चांगले शिकवून तयार केलेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला झुंपलेले होते. आता ही स्वर्गाची जी कल्पना आहे, तुम्ही कालिदास हे अलीकडचे आहेत 8व्या शतकातले, 800 वर्षामागे वगैरे कालिदासांनी ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे मेघदूतामध्ये, तर तो स्वर्ग कुठेतरी चीनच्या पलीकडे म्हणजे हिमालयाच्या पलीकडे पहा. भाग लक्षात घेण्यासारखा आहे. उत्तर दिशेला हिमालयाच्या, जिथे चायना वगैरे हे सगळे भाग आहेत, तर त्या बाजूला कुठेतरी स्वर्ग असावा. ती कुबेराची हे राजधानी अमरावती किंवा काय बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, तर त्याचा भौगोलिक जो परिसर कालिदास वर्णन करतात तो त्याच्या आधी कधी येत नाही. तर ही एक भौगोलिक पृथ्वीवरतीच असलेली जागा आहे हे समजून घ्यायला पाहिजे स्वर्ग. तर त्याचा त्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. तर तिथे जाणारे येणारे हे घोडे आहेत, म्हणजे पहाडामध्ये प्रवास करणारे. तर या 100 घोड्यांपैकी सुंदर आणि चांगले शिकवून तयार केलेले पांढऱ्या शुभ्र रंगाचे 4 घोडे अर्जुनाच्या रथाला झुंपलेले होते. महती स्यांदंदे ने स्थितवही म्हणजे काय, यज्ञामध्ये आहुती म्हणून दिलेल्या तुपाचे भक्षण केल्याने अग्नीला अजीर्ण झाले होते. म्हणून अग्निदेव खांडव वनातील विशेष महत्त्वाच्या औषधी किंवा वनस्पती खाऊन जाळून आपले अजीर्ण नष्ट करू पाहत होते. परंतु खांडव वनाचे रक्षण देव करीत असल्यामुळे अग्निदेवांना आपली इच्छा पूर्ण करता येईना. ते जेव्हा जेव्हा खांडव वन जाळण्याचा प्रयत्न करीत असत तेव्हा तेव्हा इंद्र जलवर्षाव करून अग्नी विझवून टाकीत असत. शेवटी अर्जुनाच्या मदतीने अग्नीने ते खांडव वन पूर्णपणे जाळून टाकून आपले अजीर्ण नष्ट केले होते आणि प्रसन्न होऊन अर्जुनाला एक विशाल रथ दिला होता. 9 बैलगाड्या भरतील इतकी शस्त्रास्त्रे त्या रथात नेहमी पडून राहत असत. हा रथ जो आहे तो सोन्याने मढवलेला असून अत्यंत तेजपुंज होता. त्याची चाके अत्यंत मजबूत आणि विशाल होती. त्यावरील ध्वज विजेप्रमाणे चमकत असे आणि तो 1 योजन म्हणजे 4 कोसपर्यंत फडकत असे. ध्वज इतका उंच असूनही त्याचे काहीच वजन नव्हते. तो कधीही कोठे वृक्षाला अडकत नसे. या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झाले होते. आता इथे अग्नीला अजीर्ण झालं पहा. हे अजीर्ण मिटवण्यासाठी खांडवण जाळलं, या सगळ्या गोष्टी आहेत. हा आपण जो आधुनिक याच्यामध्ये जर हा विषय समजून घेतला तर आपल्याला लक्षात येईल की जेव्हा नवीन शहरं वसवली जातात तेव्हा किती मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा संहार केला जातो. अर्जुनाने जर हे केलं असेल आणि अग्नीने जर हे केलं असेल तर ते मोठं पाप आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. खांडववन ज्या ठिकाणी इंद्रप्रस्थ किंवा आत्ताची दिल्ली आहे त्या भागामध्ये हे शहर स्थापन करण्यासाठी इतका मोठा असा हा अग्निप्रलय त्या ठिकाणी करण्यात आला असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये मात्र मयासूर किंवा तशा लोकांच्या सहकार्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. पण कोणी ना कोणीतरी काहीतरी अशा पद्धतीचा ज्या गोष्टी शहरं वसवण्यासाठी तिथल्या स्थानिक लोकांना त्रास दिला पाहिजे किंवा काय, या प्रकारच्या गोष्टींचं समर्थन करण्यासाठी कदाचित ह्या अशा गोष्टी नंतर या भारतामध्ये घुसडल्या गेल्या असाव्यात. आणि प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शनाने त्या खांडवनातले सगळे जीव जे बाहेर पडून जात होते त्यांना मारलं वगैरे, अशा गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत महाभारतामध्ये. त्या व्यासांनी नमूद केल्या नसाव्यात, कारण असं काही प्रत्यक्षात घडलंच नसावं. ज्या ठिकाणी हे संपूर्ण दिल्ली आपण बघतो किती यशस्वी आहे, ज्या ठिकाणी ज्या लोकांनी तिथे राज्य केलेलं आहे त्यांनी ते यशस्वीपणे, आणि जनतेचं सुद्धा, म्हणजे अगदी युधिष्ठिरापासून ते आज जे शासन आहे आपल्याकडे लोकशाही आहे इथेपर्यंत, तर या राज्यांनी जितकं चांगलं करता येईल तिथे ते तितकं केलेलं आहे दिल्लीच्या या ठिकाणी, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये तिथे असं कुठलं पाप झालेलं असण्याची शक्यता नाही आहे. आणि भगवान श्रीकृष्णाकडून किंवा अर्जुनाकडून तर अशा प्रकारचं काही घडलेलं असण्याची शक्यता नाही. खांडववनातल्या तिथल्या प्रत्यक्ष जे त्यांचे प्रजा आहे, कारण खांडववन हे त्यांना त्यांचं राज्य म्हणून मिळालेलं आहे पहा युधिष्ठिराला, आणि तिथल्या प्रजेचं, स्थानिक प्रजेचं तिथलं कल्याण करण्यासाठी, त्यांचा विकास करण्यासाठी
भगवान श्रीकृष्णाने साक्षात आपला हिस्सा, जो त्यांचा याच्यामधला हिस्सा आहे यादव कुळातला, तर तो आपला स्वतःचा हिस्सा पांडवांना दिलेला आहे तिथे डेव्हलपमेंट करण्यासाठी. या दिल्लीमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी साक्षात भगवान श्रीकृष्णाचे पैसे किंवा त्यांचं द्रव्य लागलेलं आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारे अग्नीला, आणि कोण अग्नी काय असतं हे तत्त्व जर असेल तर ते अशा प्रकारे त्याला अजीर्ण होणंच मुळात शक्य नाही. अग्नी काही खाल्लं तर ते मुळातच त्याच्यात भस्म होऊन जाणार आहे. आणि मग त्याचं माणसासारखं पोट असतं आणि ते पोट तिथे त्याला अपचन वगैरे होतं, आणि मग ते अपचन हे करण्यासाठी अग्नीला या वनस्पती भक्षण करायचे. तो मागू शकतो तिथल्या लोकांकडे की हे मला द्या म्हणून. त्यासाठी सगळं वळच जाणण्याची गरज आहे त्या वनस्पती खाण्यासाठी. ही भाकड कथा आहे. पुढच्या व्याख्येकडे जाऊ. स्थितौ. स्थितौ म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की त्या सुंदर आणि तेजपुंज रथावर साक्षात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आवडते भक्त शिरोमणी अर्जुन विराजमान झाल्यामुळे त्या रथाची शोभा आणि तेज विशेष वाढले होते. पहा, तर हा रथ तेजपुंज झालेला आहे. आणि इथे 10 बैलगाड्या किंवा 9 बैलगाड्या मावतील एवढी शस्त्र जर त्या रथामध्ये असतील तर ते रथ ओढण्यासाठी 10 हे 4 घोडे पुरतील की नाही याची शंकाच आहे. आपण नेहमी पाहत असताना 10 घोड्यांचा रथ चित्रामध्ये वगैरे पाहतो. तर हे संपूर्ण रथ म्हणजे आत्ताची जशी व्हॅनिटी असते तशाच प्रकारे सगळ्याच सोयी असणारी ही एखादी ही वाहनाची सोय असावी त्या काळातली. माधव पांडवशैव. आता मा हे लक्ष्मीचे नाव आहे आणि धव या शब्दाचा अर्थ पती असा होतो. मगाशी मी एक पोड सांगितले तुम्हाला, मधु आणि वध असा त्या मधुदैत्याचा वध करणारा असा माधव या अर्थाने सुद्धा हा शब्द आहे. इथे मा हे लक्ष्मीचे नाव आहे आणि धव या शब्दाचा अर्थ पती असा होतो, म्हणून माधव हे नाव लक्ष्मीपतीचे आहे. येथे पांडव हे नाव अर्जुनाचे आहे, कारण अर्जुन सर्व पांडवांमध्ये मुख्य आहेत या ठिकाणी. आणि पांडवानाम धनंजय हा या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे संजय आहेत ते संबोधन करतात. पण धृतराष्ट्राला इथे वध करणारा श्रीकृष्ण निशस्त्र इथे असला तरी तो माधव आहे हे सांगण्याचं इथे कर्तव्य आहे. लक्षात घ्या, इथे माधव म्हणत असताना लक्ष्मीपती या अर्थाने संजयाने म्हटलेलं नसावं. अर्जुन नराचे व श्रीकृष्ण नारायणाचे अवतार होते. महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी नराला म्हणजे अर्जुनाला आणि नारायणाला म्हणजे श्रीकृष्णाला नमस्कार केला गेला आहे. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्. आता तुम्ही केदारनाथाला जर कधी गेला असाल तर त्यांच्या दोन्ही बाजूला हे नर आणि नारायणाचे या ऋषींचे पहा, नर आणि नारायण नावाचे जे 2 ऋषी आहेत, मुनी आहेत, त्यांचे पर्वत आहेत ज्या ठिकाणी त्यांनी ही तपश्चर्या केली आणि त्यांनी केदारनाथांना प्रार्थना केल्यानंतर केदारनाथ तिथे प्रगट झालेले आहेत किंवा त्या ठिकाणी वास्तव्याला आलेले आहेत. अशा प्रकारची कथा ऐकायला मिळते. तर त्या नर ऋषींचे हे अर्जुन हे अवतार आणि नारायण या ऋषींचे श्रीकृष्ण हे अवतार या पद्धतीने इथे स्वामीजी सांगत आहेत. या दृष्टीने पांडव सैन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण व अर्जुन हे दोघे मुख्य होते. संजयाने गीतेच्या शेवटी म्हटले आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि गांडीव धनुष्य धारण केलेले अर्जुन असतील त्या ठिकाणीच लक्ष्मी, विजय, ऐश्वर आणि अविचल नीती राहील. 18व्या अध्यायातला 78वा श्लोक. दिव्यो शंखौ प्रदध्मतुहि. भगवान याची व्याख्या किंवा स्पष्टीकरण असं आहे की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या हातात जे शंख होते ते तेजपुंज आणि अलौकिक होते. ते शंख त्यांनी खूप जोरात वाजविले. या ठिकाणी अशी शंका येऊ शकते की कौरव पक्षाचे मुख्य सेनापती पितामह भीष्माचार्य आहेत म्हणून त्यांनी सर्वात प्रथम शंख वाजवणे योग्यच आहे. परंतु पांडव सैन्यात प्रमुख सेनापती किंवा सेनापती धृष्टद्युम्न असतानाच सारथी झालेले भगवान श्रीकृष्णांनी सर्वात प्रथम शंख का वाजविला. याचे समाधान असे आहे की भगवान सारथी असोत की महारथी असोत त्यांची मुख्यता कधीही नाहीशी होऊ शकत नाही. ते कोणत्याही पदावर का असेनात सर्व काळ
सर्वांहून श्रेष्ठच असतात. अर्थात हे कर्तृत्व आहे, जन्माने मिळालेली ही पदवी नव्हे हे लक्षात घेतलं पाहिजे. ते कोणत्याही पदावर का असेना ते श्रेष्ठ असतात, कारण ते अच्युत आहेत, कधीही च्युत होत नाहीत. त्यांच्या पदावरून त्यांना कोणी ढकलू शकत नाही हे समजून घेतलं पाहिजे. पांडव सैन्यात भगवान श्रीकृष्णच प्रमुख होते आणि तेच सर्वांचे संचालन करीत होते, तेच नियंता होते सर्वांचे. आणि हे कर्तृत्व आहे, कर्म आहे, ज्याच्यामुळे त्यांना हा मान सन्मान मिळतो हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा हे बाल्यावस्थेत होते त्यावेळीही नंद आणि उपनंद इत्यादी लोक त्यांचे म्हणणे स्वीकार करीत असत. म्हणून तर त्यांनी बालक श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार परंपरागत सुरू असलेली इंद्रपूजा सोडून गोवर्धन पर्वताची पूजा करणे सुरू केले. तात्पर्य हे आहे की भगवान कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही पदावर आणि कोठेही असले तरी त्या ठिकाणी तेच प्रमुख असणार. म्हणूनच पांडव सैन्यामध्ये भगवंतांनी सर्वात प्रथम शंख वाजविला. इथे नंद किंवा उपनंद यांच्या संदर्भामध्ये सांगत असताना गोकुळामध्ये गोवर्धनाची पूजा सुरू केली आणि कर्मकांड त्याला प्रोत्साहन देणारी इंद्राची जी पूजा आहे ही बंद केली, गोवर्धनाची पूजा सुरू केली. हे आपण समजून घेतलं पाहिजे. खूप मोठं क्रांतिकारक कार्य आहे. आजसुद्धा या कार्याची गरज आहे. कर्मकांड हा वेदातला जो काही भाग आहे त्यातला तो आपण आवर्जून टाळला पाहिजे. पुढेही या गोष्टी येणार आहेत. सर्व साधू संतांनी या कर्मकांडाचा विरोध केलेला आहे. वेदात सांगितलं म्हणून ते स्वीकारलं असं केलेलं नाही आहे. वेद हे स्वीकारार्ह आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही जोडलेले भाग आहेत जे विध्वंसक आहेत, समजून घेतलं पाहिजे. ते आपण सगळ्यांनी टाळले पाहिजे. वेदांबद्दल म्हणजे हा उपक्रम झाल्यानंतर आपला हे जे साधक संजीवनीचं निरूपण चालू आहे त्या संदर्भात, त्यानंतर आपण वेदांच्या संदर्भात सुद्धा एखादा सेगमेंट करू. जो स्वतः कनिष्ठ असतो तोच श्रेष्ठ स्थानावर नियुक्त झाल्यास श्रेष्ठ समजला जातो. म्हणून जो उच्च स्थानावर अधिष्ठित असल्याकारणाने स्वतःला श्रेष्ठ समजतो तो स्वतः वास्तविक कनिष्ठच असतो. परंतु जो स्वतः श्रेष्ठ असतो तो ज्या ठिकाणी राहत असेल ते स्थान त्या व्यक्तीमुळे श्रेष्ठ समजले जाते. जसे या ठिकाणी भगवंत सारथी बनले आहेत तर त्यांच्यामुळे सारथी हे स्थानसुद्धा श्रेष्ठ झाले. पहा, त्या भगवंताच्या सारथी होण्यामुळे सारथी होणं ही अभिमानाची गोष्ट झाली. एखाद्या व्यक्तीमुळे त्या पदाची किंमत वाढते, पदामुळे व्यक्तीची किंमत वाढते हा विषय स्वतंत्र आहे. परंतु भगवंतासारखे जे भगवान श्रीकृष्णासारखे जे व्यापक असतात, सर्वंकष सर्वत्र त्यांचा वास असतो, त्या भगवान श्रीकृष्णाच्या ते पद स्वीकारल्यामुळं त्या पदाचं महात्म्य, सारथी पदाचं महात्म्य वाढलेलं आहे हे आपल्याला समजून येईल. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध असा आहे की आता संजय पुढील 4 श्लोकातून पूर्व श्लोकाचा खुलासा करून दुसऱ्यांच्या शंखवादनाचे वर्णन आता करतील.